मित्रांनो पुन्हा एकदा सागर काळभोर चित्ता म्हणला तर चालेल मित्रांनो, कदा चित्त्यासारखा धाव आहे त्याचा. आणि आज हात्याला बघताय मल्हार. सागर काय सांगशील, फायनलला खाली आलाय, काय नेमकं चाललंय? काय ना आता अंधार पडलाय पण हॉलिडे नाही, पण बघू आता होते का नाही फायनल. सागर आज किती गाड्या फायनलला पात्र केल्या? 7 राहिले आज. 7 राहिल्या. सीमला किती पात्र केल्या? सीमेला भरपूर झाल्या, अशा फायनलला 7 आहेत आज खाली. सागर दुपारी आज मी बघितलं गोरगरिबाच्या एवढ्या गाड्या सोडल्या आणि खूप मालक खुश होती. नाही आज काय असतं त्यांच्यासाठी, आपण इथं कोण नव्हतो त्यांना सोडायला, तिथं त्यांचा खेळ वेगळा आहे, बिंजोडचा खेळ आहे आणि सेकंदाचा खेळ आहे. तिथं आपल्यासारखा सुट्टी मेकर नाही ना, तर त्यांना असे बघत होते हो, असे म्हणजे वाटत होतं मला. मी आज अक्षरशः आपण किती वाजता जेवलो? 6 वाजता. 6 वाजता मी जेवलो. 6 वाजता सकाळी मैदानात 8 वाजता आलोय, 6 वाजता मी जेवण केलं. म्हणजे किती वाजता निघाला होता रात्री? कसं संगडच आपण निघलोय पण आपण सोबतच निघलो. बघितलं ना, झोप नाही रात्रभर, पण आज दिवसभर आज झोप नाही. सागर किती कष्ट आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये. आज नाशिक 450 किलोमीटर अंतरावर आलाय, कसं लोकांचं प्रेम येत आहे? प्रेम खूप आहे लोकांचं आणि त्यांच्या आशीर्वादानंतर आज इथं आहे मी. सागर निखिल त्यांच्या याला आणि माझी जीवाभावाची माणसं आहेत. आमचा यो संकेत असेल, माझा यो कोणाल टाकवायचा, आमचा कोणाला ड्रायव्हर असेल निखिल आहे सोबत. मला काय भीती नाही. सागर आपला घोट आणि रॉकेट म्हणलं जातं म्हणला, आज गाडी 2 फेर कशी पाहिली? चांगली पाहिली गाडी. गाड्या सगळ्यात चांगल्या पाहिल्या, महत्वाची आपली गाडी चांगली पाहिली. सागर आज एक आपण सगळ्यात बारीक ड्रायव्हर बघितला आज गाडीवर, ड्रायव्हर भेटला, काय सांगते त्याबद्दल? का तर सगळ्यात लहान मुलगा म्हणतो, एक 16-17 वर्षाचा मुलगा होता, काय सांगते त्याला, काय आव्हान त्याची? काय जिद्दच, बाकी काय नाही. जिद्दी पुढे एखाद्या काय, आता मी तर केवढा या. सागर मागाशी बसलो होतो, तू एका मालकाची एक गरीब गाडी सुटली, तुझं नाव निघाल, तुला हाक मारली पण तू लक्ष दिलं नाही, पण ते एवढे खुश झाले की आज नाही. मला ना, मी आज कमीत कमी म्हणतो एक 20-30 गाड्या सोडल्या अशा गरिबांच्या. तर माझ्या ना अक्षरशः माझ्या वडिलांच्या वयाची मात्र माझ्या खिशातून पैसे घालत होते, पण अजून त्यांचा 1 रुपया नाही आज कोणाचा घेतला. मला वाईट वाटत होतं त्यांचं पैसे घ्यायला, इतकं वाईट वाटत होतं की मला असं वाटत होतं की माझ्या म्हणजे भविष्यात माझं हाल असलं काय होतं. बघा म्हणजे त्याला पैसे नव्हते, त्याला मागून 200-100 देत होते. लय वाट वाटलं. आणि काय काहींची परिस्थिती असते, काय काहींची परिस्थिती नसते बैलगाडीत. मित्रांनो बघा, सगळ्यांना महत्वाचं समजून घेतलं पाहिजे. म्हणजे ड्रायव्हर असेल, सुट्टी मेकर असेल, प्रत्येकाला समजून घेतलं पाहिजे. चढ उतार होत राहतो, पैसे काय आज आहेत ते उद्या नाही. ते माणुसकी जपली पाहिजे. माणसं आज आहे कधी पण कामी येतील, पैसा नाही कामी येऊ शकत. म्हणजे पैसा काय विषय, पण माणूस महत्वाचे आहे. माणुसकी महत्वाची आहे, पैसा नाही कामी येऊ शकत. कायम पैसा काय खाया पिया पुरता, बाकी गोष्टी नाही. मित्रांनो बघा, असं बैलगाडी क्षेत्रात सागरचं मित्रांनो त्याचं घर बघितलं तर एकदम म्हणजे एकदम परिस्थिती आपली परिस्थिती आपली तशी सागरची परिस्थिती मित्रांनो शून्यातून निर्माण होतोय. आज लोकांनी वाटतं सागर एवढे पैसे घेतो, म्हणजे कष्ट बघितलं आज उन्हात तळमळ. आज मित्रांनो एवढं मला पण बेकार वाटलं आज जीवाला. आज माझ्यासोबत बी एक घटना घडली आज दिवसभर. आता प्रत्येक कलाकारांना, प्रत्येक मित्रांनो जो मजदूर असतो ना, तो जीवापाठ काम कशा 2 रुपयासाठी काम करत असतो. आज एक गोष्टी करतात. आज सातारा जिल्ह्यातील आपले लोक, सातारा जिल्ह्यातील आपले लोक आपल्याला ओळखत नाही, काय सांगशील? 100% खरं आहे. आणि आज त्यांना माझी किंमत काय आली, सगळ्यांनी म्हणजे निखिलची माझी. आज आता सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत, पण आज काय आलं म्हणजे काय गरज असते आपल्या, म्हणजे आपल्या माणसाची, आपल्या गावातल्या माणसाची, आपल्या भागातल्या माणसाची काय गरज असते ना, ती वेळ आल्यावर कळते. वेळ जोपर्यंत येत नाही ना, कोणाची पण वेळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काय कळत नाही. जेव्हा वेळ येते ना, तर ती वेळ झुकायला लावते 100%. सागर रात्री तुला एवढे कॉल आले होते? सागर रात्री तुला एवढे कॉल आले सुट्टीसाठी, कसं हँडल केलं आजचं? तुम्ही बघितलं माझ्यावर रात्री होता, गाडीतून किती कॉल आला मला, तुम्ही स्वतःहून डोळ्यानं बघितलं. आणि भैयाबद्दल तेवढं बोललं तेवढं कमी आहे. आमच्या काळाचा तुकडा आहे आज. म्हणजे जरी तो ड्रायव्हर असला ना, तरी आम्हाला प्रत्येक गोष्टी सल्ला देत असतो. मला सागर काय सांगते, मालकाचा एवढा विश्वास आज सगळ्याची हातात, तुझ्या हातात आणि भैयाच्या हातात असते की नेमकं काय होणार किंवा काय नाही. जर पाय पुढे गेला तरी आज पूर्ण गाडी बाद करणार येते ते. म्हणजे मालकांचा विश्वास असतो, विश्वास आहे माझ्यावरती. आणि हे मल्हार आहे, ह्या मल्हार खरेदी 92 का एवढी मोठी वस्तू आपल्या हातात द्यायला कारणीभूत आहे. सगळं नियोजन, सगळं काय हे करतात. आज म्हणजे एक विश्वास लय महत्वाची चीज आहे. प्रत्येक गोष्टी भैया आज सर्वात म्हणजे आज तू सर्व गाड्या मारत भैया आज, आणि प्रत्येक गोष्टी भैया पण हाईट कमी पण धमाका मोठा करते. काय विचारात आज आलेला नाशिक? विचारात नाशिकला फोन आला की आपल्याला पायरा नाही, तर मी
पण 4-4:30 वाजता निवांत झोपलेलो घरी. पण आणि पाहुणचा फोन आला की पहिला आपला झाला ये. तर गाडीला आम्हाला याला पिकअप पण नव्हती. मग आपल्या जोडीदाराची पिकअप पण घेऊन आलो, सगळं घेऊन आलो. आम्ही तिघं चालू बैल घेऊन तिकडं आणि गाडी आली इथं फायनलला राहील. ह्या दोन्ही फेऱ्या कशी पाहिली गाडी? फेर चांगलीच पाहिल्या गाडी. पहिला एक मालकाचा दोन्ही मालकाचा एक विश्वास असतो, एक ड्रायव्हर ते खरोखर तुम्ही सिद्ध करून सगळ्यात जास्त दाखवत असाल. म्हणजे सगळ्यात किरणाप्पांचा जास्त विश्वास. कारण किरणाप्पांच्या राहिनामुळे मला निमगाव सावकर भेटला गाडी हाणायला. निमगावच्या सावकरमुळे मल्हार भेटला आणि आज मल्हारमुळे बोटचा बैल आपल्याला हाणा भेटला. सगळीच बैल फायनल आणि आज सगळ्यात जास्त म्हणजे माझं वैशिष्ट्य म्हणजे आपली घरची गाडी फायनलला राहिली, रायना आणि जलवा. परत ही पण काय घरचीच असल्यागत आहे. रायनाचा जेव्हा जेव्हा बैलाला कमी लेखताल का त्या दिवशी त्याचा बैल काय ना काय करून दाखवतो. मोठं मैदान असेल ना, आता आज हिंदकेसरी म्हणजे आता सलग हिंदकेसरी झाली. फक्त पुष्यगावचा हिंदकेसरी आमचा गेला, ते बी आमच्या चुकीने गेला. बाकी सगळे हिंदकेसरी आता ज्या हिंदकेसरी मैदानात काढलं ना, ते सगळ्या हिंदकेसरी मैदानात पण राहिला. माशिरा पण राहिला, याला आता पेडगावला पण आम्ही हिंदकेसरी करणार. म्हणजे प्रयत्न तर करणार 100% त्याला हिंदकेसरी करायचं. पण तो काय त्याच्या जिद्दच आहे. तुम्ही बघितलं आज घरची गाडी त्यानं वन साईड गाडी घेऊन वर लावली. दादांकडे या. दादा काय सांगशील दादा, म्हणजे आज ह्या बैलगाडी क्षेत्रात मल्हार एवढा मोठा दावणी आला आणि पहिऱ्यासाठी पण अडचण येते, कारण एवढा स्पीडचा बैल तर रातोरात एका दिवसात नियोजन होतं. काय सांगशील? नाही, आमचे चांगले मैत्री संबंध आहेत, त्याच्यामुळे काय आमचा लगेच पायरा झाला. पण भैयाबद्दल सागरबद्दल काय सांगशील? भैयाबद्दल सांगायला भैया काय करतोय काय नाही करत. म्हणजे एक विश्वास. हो, एक विश्वास. हा, तर तुम्ही आज एवढी मोठी खरेदी केली 92 लाखाची आणि सर्व एक ड्रायव्हर आणि एक सुट्टी मेकर हातात आणि निखिल असो सागर असो, पण ते जे घडवतील ते पुढे घडत आहे. हो, म्हणजे ह्यांच्यावर सगळ्यात जास्त विश्वास आहे. म्हणजे जे करतात ते पूर्व दिशा. आज काय चांगलं येतं का सागर असा सोडतो किंवा भैया असं काय? सागरने आज अख्ख्या मैदानात दाखवून दिले त्यांनी काय केलं काय नाही केलं. आज अख्ख्या मैदानात बघितलं, त्याच्यामुळे किती गाड्या फायनलला आहेत. म्हणजे आज सर्वात जास्त गाड्या राहिल्या असतात तर सागरच्या मैदानात. सागर. कायमच राहतात. एक सर्वांनांचा आशीर्वाद आहे. हो, सर्वांनाच आशीर्वाद. ते कोणाला नाही सोडित हे कधी त्या तोंडात वाक्यच नसतं. सर्वांच्या गाड्या सोडणार. खूप खूप शुभेच्छा. आता फायनल होऊया, जमते का नाही? नेक्स्ट टाइम आपण. धन्यवाद. धन्यवाद.